छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर हे 100% राहुलजींच्याच हस्ते होणार. कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल एवढंच आहे. ब्रेकिंग न्यूज. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आज निश्चित झाला होता, परंतु रमेश चन्नीतलाजींनी सांगितल्याप्रमाणे एअरपोर्टवर काही तांत्रिक अडचणीमुळं विमान उड्डाण घेऊ शकलं नाही. त्यामुळं उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी 10 वाजता घेतोय. आजचा वेळ उद्यावर गेलाय फक्त, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर हे 100% राहुलजींच्याच हस्ते होणार हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. उद्याचे कुठलेही कार्यक्रम बदल होणार नाहीत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर इथून आम्ही शाहू समाधी स्थळाला जाऊ. शाहू समाधी स्थळावरून आम्ही संविधान संमेलनला जाऊ. संविधान संमेलनमध्ये तास दीड तास जो पूर्वीचा कार्यक्रम राहुलजींचा ठरला होता तो होईल आणि मग ते टेक ऑफ करतील. मुक्कामी राहणार होते. नाही, आज मी पहिल्यांदा त्याचं स्पष्टीकरण करतो की आम्ही संध्याकाळी कार्यक्रम मागितला होता. त्यांनी आमच्या आग्रहास्तोवर संध्याकाळी दिला होता, नाहीतर ते आजच्याच कार्यक्रमामुळे मुक्कामाला येणार होते खरं तर. आणि आता तांत्रिक अडचण आल्यामुळं अडचण झाली, त्यामुळं आजचा कार्यक्रम आम्ही उद्या सकाळी 10ला घेतोय. कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल एवढंच आहे. ब्रेकिंग न्यूज. मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन थांबलेले आहेत. होय, आता त्याला पर्याय नाही. आमची इच्छा राहुलजींच्याच हस्ते करायची आहे, त्यामुळं या तांत्रिक अडचणीमुळं हा कार्यक्रम उद्या ढकलला गेला आहे. त्यामुळे फक्त कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल झाला आहे असं आपण सांगावं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.